ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे अर्जुन आणि सायली हे भेळ खात बसलेले असतात आणि त्यांच्या समोर आता एक लहान मुलगा आणि मुलगी भेळ खात असतात आणि खेळत असतात. तर आता अर्जुन आणि सायली दोघेही त्यांच्याकडे बघत असतात. तर अर्जुन म्हणतो, लहान असताना मी आणि सायली असंच खेळायचो, एकत्र भेळ खायचो. आणि ही सायली मात्र हे सगळं आता ऐकत असते आणि बघत असते त्या मुलांकडे. तर आता अर्जुन म्हणतो, एकत्र अभ्यास करायचो. तर आता सायलीला एक लहान मुलगा आणि मुलगी दिसायला लागतात आपल्याच विचारांमध्ये. जसं की फ्लॅशबॅक्स मध्ये दिसतात ना, तसं तिला दिसायला लागतात एक मुलगा आणि मुलगी एकमेकांचा हात पकडलेले. मग आता सायली आपले डोळे मिटते तर तिला आता अजून दिसायला लागतं की ते लहान मुलगा आणि मुलगी खेळत सुद्धा असतात एकमेकांसोबत. जसं तसं अर्जुन सांगत असतो ना, तसं तसं सायलीला हे सगळं इमॅजिन होत असतं बघा प्रेक्षक. तर आता सायलीला ही आठवतं, आई हे बघ म्हणून सायलीने चित्र काढून दिलेलं असतं ना प्रतिमाला, ते सुद्धा तिला आठवतं आता. तर आता अर्जुन म्हणतो, तन्वीला चित्र काढायला खूप आवडायचं. तुझंही तसंच आहे का सायली, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायलीला मनस्ताप व्हायला लागतो हे सगळं ऐकून, कारण तिला ते सगळं आता दिसायला लागतं ना प्रेक्षक. तर आता ती तिचे हात कानावर ठेवते आणि लहानपणी आई मग कसं ओरडलेली असते ना सायली, तसंच आता सायलीला ते दिसायला लागतं फ्लॅशबॅकमध्ये. आणि आता सायली ओरडते जोरात, आई म्हणून. तर आता अर्जुन पाठीमागेच बसलेला असतो ना छत्री घेऊन, तो बघतो आता सायलीकडे. तर आता बघा प्रेक्षक, हा खूप मोठा खुलासा आहे आणि 25 आणि 26 ऑगस्टच्या वेळेला हे मेन एपिसोडमध्ये दाखवलं जाईल. तर हा प्रोमो खूप इंटरेस्टिंग आहे, कारण अर्जुन आता शोधत आहे ना की सायलीचे खरे आईबाप कोण आहेत ते, आणि सायलीच ही खरी तन्वी आहे हे मधुभाऊंना माहिती होतं. पण त्यांना नागराजने मारलं, कारण नागराजला पूर्ण प्रॉपर्टी पाहिजे आहे ना रविराजची. कारण आता सायलीच तन्वी आहे म्हणून कळल्यावर आता प्रॉपर्टी मात्र सगळी रविराज तन्वीच्या नावाने म्हणजे सायलीच्या नावाने केला असता, तर नागराजला ते कधीच नको होतं. त्यामुळे आता नागराजने आपला गेम खेळलेला असतो आणि सत्य येण्याच्या आधीच मधुभाऊंच्या पाठीमागे एक सुराग उपसलेला असतो. तर आता अर्जुनला मात्र अद्वैतने सांगितलेलं असतं की मधुभाऊंनी हे सांगितलेलं असतं की सायलीचे आईबाबा हे जिवंत आहेत म्हणून. आणि नंतरही अर्जुन जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेला असतो तेव्हा मधुभाऊ त्याला सेम सांगितलेले असतात की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत म्हणून. तर भाऊ व्हेंटिलेटरवर असल्यामुळे स्पष्ट काय ऐकायला आलेलं नसतं बघा प्रेक्षक अर्जुनला. पण त्याला हा डाऊट मात्र नक्की आला आहे तर की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत तर ते कोण आहेत, त्याला फाइंड करायचंच आहे आणि तो लवकरात लवकर शोधूनही काढेल सायलीचे खरे आईबाबा कोण आहेत ते म्हणून. तर आता हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि मेन म्हणजे आता पूर्णाजीची ही भूमिका निभावणाऱ्या ऍक्ट्रेस त्या आता नाही आहे, त्यामुळे पूर्णाजीचा ट्रॅक कम्प्लिटली आता इग्नोर केलेला आहे आणि बंद केलेला आहे तो ट्रॅक. तर आता पूर्णाजीचं कॅरेक्टर परत आपल्याला कधीच दिसणार नाही आहे, कारण अजून तरी कास्टिंग केलेलंच नाही आहे पूर्णाजी या कॅरेक्टरसाठी, बहुतेक करणार पण नाहीत ते. त्यामुळे आता पूर्णाजीला कुठेतरी बाहेर गेलेलं दाखवणार किंवा तीही शोमधून वारलेलंच दाखवणार, असंच काहीतरी दाखवणार बघा प्रेक्षक हो. तर आता प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतंय की सायलीला हे सत्य कळल्यावर की तन्वी तीच आहे म्हणून तर तिची काय रिॲक्शन असेल, आणि आता रविराज आणि प्रतिमाला स्वतःबद्दल किती गिल्ट वाटेल की त्यांनी सायलीला असं वागवलं आणि तीच त्यांची खरी मुलगी होती, आणि त्या मूर्ख प्रियामुळे सायलीला कसं वागवले ते, आणि प्रियाचा काहीही संबंध नाही रविराज आणि प्रतिमाशी, हे बघण्यासाठी खूप उत्सुक आहे मी तरी. तर तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट करून सांगा. आणि मधुभाऊंचा केस संपल्यापासून तुम्हाला हा सिरियल कसा वाटतोय, बोरिंग वाटतोय, एंटरटेनिंग वाटतोय, कसा वाटतोय तेही सांगा आम्हाला कमेंट्सद्वारे. आणि तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील ह्या चॅनलबद्दल तर तेही आम्हाला सांगा कमेंट्समध्ये, म्हणजे आम्ही चेंज करू. फीडबॅक्स द्या चांगले. आणि आमच्या ह्या चॅनलच्या सगळ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्या व्हिडिओंना भरभरून प्रेम द्या. आणि काय आम्ही चूक करत असेल तर त्याच्याबद्दलही आम्हाला सांगा फीडबॅक्समध्ये. तर प्रेक्षक अजून एक इंटरेस्टिंग अपडेट होणार आहे ठरलं तर मग मध्ये, म्हणजेच की साक्षीची लवकरात लवकर सुटका होणार आहे. हो, खरं आहे, साक्षी लवकरात लवकर सुटणार आहे. मात्र प्रियाचं काय होणार ते आपल्याला माहित नाही आहे अजून. आणि प्रिया बहुतेक घाबरून राहिली जेलमध्ये, कारण तिला मैपतने सांगितलंय, तू जर बाहेर आलीस जेलच्या तर तुला मारणार म्हणून. तर असं असू शकतं की प्रिया जेलमध्ये राहील सुद्धा आणि तिच्यासाठी लढणारं कोणी वकील पण नाही आहे. त्यामुळे प्रियाचं काय माहित नाही, मात्र साक्षी मात्र नक्की बाहेर येणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि त्यानंतर मैपत काय करेल हे आम्हाला पण माहित नाही. अजून एक अपडेट म्हणजे मधुभाऊ येतील का शुद्धीवर लवकरात लवकर, तेही बघणं इंटरेस्टिंग असेल. मला तर वाटतंय दिवाळीच्या वेळेला मधुभाऊ येतील शुद्धीवर. पण हा नागराजचा काटा जो आहे ना, तो लवकरात लवकर काढला पाहिजे बघा प्रेक्षक हो, कारण नागराजला कुणाचा डाऊटही नाही आहे बघा त्याच्यावर प्रेक्षक हो. आता तो वारंवार सारखं सुभेदारांच्या घरी येतोय, पण कोणी त्याला क्वेश्चनही करत नाहीये की काय येतोय तो परत म्हणून, कारण पहिला तर तो कधीच नाही यायचा.
आणि आतमध्ये पण जेव्हा मधुभाऊंवर हल्ला झाला तेव्हा पण या लोकांनी काहीही शोधण्याचा प्रयत्नही नाही केला आणि नागराजने त्यांच्या घरातल्याच म्हणजे भाजी कापण्याच्या सुरीलाच घेऊन त्यांनी खूप फसवलं होतं ना मधुभाऊंच्या पाठीत. तर तेही या लोकांना अजून माहीत नाही आहे. तेही विचार केला ना तरी या लोकांना समजून जाईल आणि जाऊन शोधलं ना ते महिपतच्या घरी तो सुरा वगैरे तरी कळून जाईल की कोणी मारलं होतं मधुभाऊंना म्हणून. कारण हाताचे ठसे तर असतातच ना. तर प्रेक्षक हो, हे जरा असं दाखवायला पाहिजे होतं, की कुणीतरी एकट्याने तरी डाऊट घ्यायला हवा होता बघा प्रेक्षक हो, नागराजवरती. पण कोणीच घेत नाहीये. त्यामुळे ही सीरियल जरा फालतू वाटायला लागली आहे. कारण नागराजला ही लोकं किती सूट देतात. म्हणजे तो काय-काय केलाय आजपर्यंत आणि तो सारखं-सारखं प्रतिमाला ही अशीच आहे म्हणत असतो. आणि आता जसे भास प्रतिमाला होत आहेत ना, तसे सायलीला पण होत आहे. मग काय सायलीला पण तो तेच म्हणणार आहे का? की हिला तर काय कायम भास होत असतात, ही तर मॅड आहे, पागल आहे म्हणून. तर प्रेक्षक हो, नागराजवर पण कुणाची शंका येत नाहीये कुणाला, ते तर रविराजमुळेच होतंय. अर्जुनला शंका आली होती. जर फक्त नागराज होता आणि त्याच वेळेला जर प्रतिमाला इतका त्रास झाला, तर ह्याच्याबद्दल चौकशी केली पाहिजे होती. पण अर्जुनचं तोंडच गप करतो ना रविराज. कारण त्याला तर पूर्ण विश्वास आहे नागराजवर. तसाच विश्वास त्याला प्रियावरही होता. म्हणजे जी फेक तन्वी बनवून आलेली होती ना, तिच्यावरही त्याला मूर्खासारखा विश्वास होता. आणि मग केसमध्ये सिद्ध झाल्यानंतर रविराजला कळलं, की ती मुलगी किती चुकीची आहे म्हणून. त्याआधी किती प्रयत्न केले होते सायलीने, अर्जुनने, बाकी सगळ्यांनी हे सांगण्यासाठी, की प्रिया ही किती खोटारडी आहे, किती सेल्फिश आहे. पण रविराजने मात्र त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवला नव्हता बघा प्रेक्षक. आणि रविराजमुळेच ती केस एवढी लांबट झाली होती. कारण रविराजनी जर ती केस घेतलीच नसती प्रियाची आणि प्रियाचे जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते देऊन टाकले असते अर्जुनला आणि तिची हिस्ट्री बघायला जर परमिशन दिली असती, तर ही केस कधीच संपली असती बघा प्रेक्षक. पण ह्या रविराजमुळेच ती केस एवढी लांबट गेली होती आणि ह्या मूर्ख माणसाला अजूनही नागराज बावट बनवतोय आणि हा माणूस मूर्ख बनत पण आहे. तर त्यामुळे ह्या सीरियलमध्ये जर सगळ्यात बावट कॅरेक्टर असेल ना, तर ते रविराजचं असेल आणि आता प्रतिमा सांगते तिच्यावर पण त्याचा विश्वास नाही आहे आणि तो नागराजलाच्या सगळ्या होला हो म्हणतोय. नागराजवर विश्वास आहे. ती डॉक्टरबाई येऊन पण सांगितली, की हा हलगर्जीपणा बरा नाही आणि सुमनवर विश्वास ठेवू नका म्हणून. तरीही रविराजचं काहीच नाही आणि प्रतिमाला तर त्या बाईला स्वतःबद्दल ठाम मत पण नाही आहे, की मी हे केलं नाहीये म्हणून. ती बाई सारखं विसरल्यासारखं करते. त्यामुळे तर नागराजचं अजून पावल्या लागलंय बघा प्रेक्षक. तुम्हाला पण काय वाटतंय सगळ्यात बावळट कॅरेक्टर कोण आहे? ठरलं तर मगचं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन-नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर हा व्हिडिओ इथेच संपतो आणि 25 आणि 26 ऑगस्टला हा मेन एपिसोडमध्ये हे दाखवलं जाईल. तर बघायला विसरू नका 25 आणि 26 ऑगस्टला.